अनेकदा मनात विचार येतो की गोपीनाथ मुंडे साहेबांचं व्यक्तिमत्व हे आशा, ऊर्जा आणि प्रेरणेने भारलेलं होतं. आज ते आपल्यात नसले तरी गोपीनाथ गडाची ही उभारणी करणाऱ्या प्रत्येकामध्ये ते कुठल्या न कुठल्या रूपामध्ये जिवंत आहेत. आज हेच जनसामान्य आहेत ज्यांनी मुंडे साहेबांना लोकनेता ही आगळी वेगळी ओळख दिली. या लोकांच्या परिश्रमामध्ये त्यांच्या संघर्षाची एक झलक दिसते. गडाची ही स्वागत कमान पाहिली की असं वाटतं जणू मुंडे साहेब स्वतः आमचं स्वागत करत आहेत. गडामध्ये तयार होत असलेलं हे कमळ पाहिलं की असं वाटतं की कमळाच्या या पाकळ्या म्हणजे जणू त्यांचा भूतकाळच प्रदर्शित करत आहेत. गडाच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येत आहेत त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या. त्यांच्या समाधीवर तेवत राहणारे दिवे येणाऱ्या पिढ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं जाणवतं. मला हा विश्वास आहे की गोपीनाथ गडाच्या निर्मितीमध्ये आपल्याद्वारा रचल्या जाणाऱ्या प्रत्येक विटेमध्ये मुंडे साहेब जीवित राहतील नेहमीच. गोपीनाथगड गड प्रेरणेचा, गड ऊर्जेचा, गड आशेचा.